नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर रूल बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 40 नंबर्स क्वेश्चन पर्यंत बघितले आहे. आता आपण 41 क्वेश्चन पासून स्टार्ट करणार आहोत. तर रूल नंबर 41 आहे मित्रांनो, पीटर वॉज ॲट गुड ॲज मी. काय आहे एरर इथे? नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. बघा, कधी पण सेंटेन्स मध्ये याज आणि द्यान याच्यानंतर आहे ना, नेहमी सब्जेक्ट घ्यायचा. काय घ्यायचा? सब्जेक्ट. इथे याज नंतर काय घेतलाय? मी. मी काय? ऑब्जेक्ट. एरर कुठे आहे? मी मध्ये. याज आणि द्यान नंतर नेहमी सब्जेक्ट घ्यायचं. समजलं मित्रांनो? चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 42 आहे मित्रांनो. इट वॉज द मोस्ट फास्टेस्ट नेटवर्क. बघा काय दिलाय? सुपरलेटिव्ह डिग्री. इथे पण सुपरलेटिव्ह डिग्री. टॉल, टॉलर, टॉलेस्ट, तसंच फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट. बघा इथे फास्टेस्ट पण दिलाय आणि मोस्ट पण दिलाय. दोन सुपरलेटिव्ह डिग्री सोबत सोबत येत नाही, तर मग इथे काय? मोस्ट नाही येणार. मोस्ट नाही येणार, इथे फक्त फास्टेस्ट येणार. समजलं? रूल नंबर 33 बघणार आहोत मित्रांनो. बघा, वी हॅव fill in the blanks university in our city. सांगा काय येणार? आर्टिकल ए येणार, एन येणार, द येणार की काहीच नाही येणार? यू. ए कधी घ्यायचं मित्रांनो? आपण शिकलोय ए, ई, आय, ओ, यू. हे स्वर असेल तर घ्यायचं, पण उच्चार करताना युनिव्हर्सिटीचा काय होतो? यू होतो. यू. ए कधी घ्यायचं मित्रांनो? सांगतो तुम्हाला. जसं अ, आ, ई, मोठी ई, लहान ऊ, मोठा ऊ, ए, ऐ, ए, ऐ, असं नाही. ओ, औ, हे जे जेवढे मराठीतील स्वर आहे, जर जर प्रोनाऊन्सिएशन करताना जर त्याचा उच्चार असा होत असेल स्वरानुसार, तर ए घ्यायचं नाही. सॉरी, एन घ्यायचं. काय झालं? ए सांगितलं मी, एन घ्यायचं. इथे काय आहे ना, वी हॅव अ युनिव्हर्सिटी. यू. वी हॅव अ युनिव्हर्सिटी इन अवर सिटी. एन कधी घ्यायचं? आता लक्षात ठेवा. मराठीतील स्वरांनी जर त्याचं प्रोनाऊन्सिएशन होत असेल तर एन घ्यायचं आणि ए यू. यू नी होते. काय होते? य. य, र, ल, व. तेव्हा रूल नंबर 44 आहे मित्रांनो. आय कम होम विदाउट फेल्युअर. सांगा काय ना? आता लक्षात ठेवा मित्रांनो, आय सोबत, आय आणि व्ही सोबत नेहमी काय येत असते? शाल. आणि बाकीच्या सोबत विल येत असते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपण शुअरिटी जर सांगायची असेल तर आय सोबत काय येते? विल घेतले जाते. आजकाल तसं विलच घेतले जाते. आय विल होम विदाउट फेल्युअर. शुअरिटी किंवा प्रॉमिस साठी विल घ्यायचं. रूल नंबर 45 मित्रांनो, शी इंटरप्टेड हिम वाईल ही स्पोक टू माय फादर. बघा, एखादी गोष्ट कंटिन्युअसली चालू आहे आणि त्याच्यामध्ये काही एखादी घटना घडत असेल, तेव्हा वाईलचा यूज केला जातो. आता बघा काय चालू होतं? शी इंटरप्टेड हिम वाईल ही स्पोक टू माय फादर. ते इथे काय ना,
वाईलच्या सेंटेन्स नंतर आहे ना मित्रांनो नेहमी VING फॉर्म घ्यायचा. VING क्रियापदाचं चौथं रूप. आता इथे काय येणार? स्पोक. काय येते टू बी सोबत? इथे काय येणार? एम इज आर किंवा वॉज वेअर येणार. सांगा काय येणार? एम इज आर येणार की वॉज वेअर येणार? आता बघा सेंटेन्स काय इंटरप्टेड पास्ट टेन्स आहे. V2 आहे. इथे पण V2 आहे. तर काय येणार? ही वॉज स्पोकिंग टू माय he was speaking to my father. He was speaking to my father. समजलं? चला 46 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. Rule number 46. I manage it by working much longer than 30-hour weeks. सांगा काय नाही. बघा मित्रांनो प्रेपोजिशन नंतर आहे ना मित्रांनो इट बाय हा प्रेपोजिशन आहे इथे. बाय प्रेपोजिशन आहे. पुन्हा काय? ऑफ प्रेपोजिशन आहे. याच्यानंतर काय घ्यायचं मित्रांनो? ING फॉर्म घ्यायचा नेहमी. काय घ्यायचं? वर्किंगचं काय होणार? वर्कचं काय होणार? वर्किंग. आणि स्टडीचं काय होणार? स्टडी. प्रेपोजिशन नंतर नेहमी ING फॉर्म. रूल नंबर 47 आहे मित्रांनो. वी लुक फॉरवर्ड टू हिअर फ्रॉम यू सून. आय नाव लुक फॉरवर्ड टू गो बॅक टू वर्क ॲज सून ॲज पॉसिबल. लक्षात ठेवा मित्रांनो काय येणार? लुक फॉरवर्ड टू आणि लुक फॉरवर्ड टू. लुक फॉरवर्ड टू म्हणा, लुक्स फॉरवर्ड टू म्हणा, लुक्ड फॉरवर्ड टू म्हणा किंवा लुकिंग फॉरवर्ड टू. याच्यानंतर नेहमी काय घ्यायचं? VINGच घ्यायचं. VING फॉर्म. काय घ्यायचं? VING फॉर्म. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. टॉम्स फादर स्टॉप टू ड्रिंक. आय नेव्हर स्टॉप लव्ह यू. आता लक्षात ठेवा मित्रांनो कधी पण स्टॉप, प्रोहिबिटेड, डिनाय याच्यानंतर VINGच घ्यायचं. नेव्हर स्टॉप नंतर काय येणार? लव्ह आहे तर काय येणार? लव्हिंग. स्टॉप नंतर काय येणार? टू ड्रिंक नाही येणार. काय येणार? ड्रिंकिंग. समजलं? चला बघा मित्रांनो ह्या क्वेश्चन मध्ये काय होणार? नो अंडरस्टँडिंग. आय एम नोईंग व्हॉट टू डू विथ धिस. आणि काय? शी इज अंडरस्टँडिंग एक्झॅक्टली व्हॉट यू से. तर इथे आहे मित्रांनो नोचं नोईंग होत नाही मित्रांनो. नोचं हे कसं आहे? ऍक्शन दिसते का? नो नाही दिसत. अंडरस्टँडिंग ऍक्शन दिसते का आपल्याला? नाही दिसत. जसं रन ऍक्शन दिसून पडते. रन झालं, पुन्हा प्ले झालं, ऍक्शन दिसून पडते. पण अंडरस्टँडिंग, नोईंग, फील, लव याच्यामध्ये कधी ING नसतं घेत. म्हणून इथे काय येणार? आय नो. आय एम नोईंगच्या बदली काय येणार? नो येणार. आणि इथे शी इज अंडरस्टँडिंगच्या बदली काय येणार? शी अंडरस्टँड्स एक्झॅक्टली व्हॉट यू से. समजलं? क्वेश्चन नंबर 50 आहे मित्रांनो. दे कम्प्लिटेड द वर्क बिकॉज वी सपोर्टेड देम इन दोज डेज. बी नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. आय कॉट 10 फिश बिफोर माय डॅड कॉट मी. आता बघा मित्रांनो याच्यामध्ये कोणती घटना अगोदर घडली आहे? सर्वात आधी असतो मित्रांनो फ्युचर टेन्स. सर्वात आधी असते मित्रांनो फ्युचर टेन्स. त्याच्यानंतर इथे मित्रांनो प्रेझेंट. त्याच्यानंतर असते मित्रांनो पास्ट. आणि त्याच्या अगोदर असते पास्ट परफेक्ट. सर्वात आधी झालेली घटना का असते? पास्ट परफेक्ट. आणि
त्याच्या आधी घडलेली असते पास्ट. पास्ट कायची V2 आणि पास्ट परफेक्ट हॅड हॅड V3 ती. आता बघा, दे कम्प्लिटेड द वर्क बिकॉज वी सपोर्ट देम इन दोज डेज. सांगा पहिले वर्क कम्प्लीट झालं का पहिले सपोर्ट झाला सांगा. तर काय आहे ना, आधी कोणती घटना घडली, वी सपोर्टेड देम इन दोज डेज. तर इथे काय आहे ना, वी हॅड सपोर्टेड, ही घटना आधी घडली म्हणून इथे काय ना, वी हॅड सपोर्टेड. आय कॉट 10 फिश बिफोर माय डॅड कॉट 1. आता इथे कोणती घटना आधी घडली, आय कॉट 10 फिश. तर काय आहे ना, आय हॅड कॉट 10 फिश बिफोर माय डॅड कॉट 1. समजलं. रूल नंबर 51 आहे मित्रांनो, ही हॅज बीन अनबिअरेबल सिन्स ही विन दॅट प्राइज. आय हॅव लॉट सो मच फ्लेक्सिबिलिटी सिन्स आय इंजर माय लेग. लक्षात ठेवा मित्रांनो, सिन्स नंतर जर सब्जेक्ट आणि क्रियापद दिलं असेल तर ते नेहमी V2 मध्ये घ्यायचं. काय घ्यायचं, V2. सिन्स नंतर जर कोणतं वाक्य दिसत असेल आपल्याला सेंटेन्स मध्ये, दुसरं सेंटेन्स दिसत असेल तर नेहमी काय घ्यायचं, सब्जेक्ट प्लस V2 घ्यायचं. सिन्स ही विन आहे, विन काय V1 आहे, तर आपल्याला काय घ्यावं लागेल इथे, वॉन. ही हॅज बीन अनबिअरेबल सिन्स ही वॉन दॅट प्राइस. इथे काय ना, आय हॅव लॉस्ट सो मच फ्लेक्सिबिलिटी सिन्स. आता इथे काय ना, इंज्युअर नाही येणार, काय इंज्युअर V2 येणार. समज. चला, रूल नंबर 52 आहे मित्रांनो, ही हॅज बीन ए मेंबर ऑफ पार्लमेंट फॉर 2007. द रेन हॅज बीन कंटिन्युअस फॉर दिस मॉर्निंग. बघा बघा मित्रांनो, जेव्हा कधी काय म्हणते, जेव्हा कधी पॉइंट दिला असेल म्हणजे एकदम काय म्हणणार याला, जसं एक पिरियड राहते टाइमचा आणि इथे काय दिलंय, तारीख, ह्या तारखेपासून चालू झालं, तर इथे काय ना नाही येणार, इथे काय ना सिन्स. बघा, खूप साऱ्या दुकानात किंवा काही जे असते तिथे लिहून असते सिन्स 1990, सिन्स 1991, सिन्स 2000. तर पॉइंट, एक्झॅक्ट पॉइंट दिला असेल चालू व्हायचा, जसं द रेन हॅज बीन कंटिन्युअस फॉर धिस मॉर्निंग. तर इथे काय ना, धिस मॉर्निंग म्हणजे सकाळपासून, तर इथे सुद्धा सिन्स येणार. एक्झॅक्ट पॉइंट दिला असेल, एक्झॅक्ट हे दिलं असेल तर. आता रूल नंबर 53 आहे मित्रांनो, आय हॅव वेटेड ॲट द स्टेशन सिन्स 5 इयर्स. सिन्स 5 इयर्स. शी हॅज वर्क इन द बँक सिन्स 3 इयर्स. आता बघा मित्रांनो, ते काय दिला, 5 इयर्स. 5 इयर्स का एक्झॅक्ट टाइम आहे का, नाही, 5 अवर्स म्हणजे काय दिलं इथे, पिरियड ऑफ टाइम, टाइम पिरियड दिला, टाइम पिरियड म्हणा, पिरियड ऑफ टाइम दिला. ते अशा ठिकाणी काय येतं, सिन्स नाही आहे, काय येते, फॉर. फॉर 5 इयर्स सिन्स येते का, नाही, फॉर 3 इयर्स. शी हॅज वर्क इन द बँक फॉर 3 इयर्स. रूल नंबर 54 आहे मित्रांनो, इफ यू स्टडी हार्ड यू वुड पास युअर एक्झाम. इफ शी इन्व्हाइट देम दे कुड कम. आता इफनी जर सेंटेन्स जोडले असेल तर पहिला सेंटेन्स जर V1 असेल तर समोर, म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल तर समोर शाल, विल, कॅन, मे घ्यायचं. आणि जर सेंटेन्स V2 पास्ट टेन्सला जोडलं असेल तर शालचं शुड होते, विलचं वुड, कॅनचं कुड, मेचं नाही. आता इथे काय, स्टडी, यू स्टडी हार्ड, V1 दिलाय, तर इथे काय होणार, वुड येणार का, नाही येणार, इथे काय येणार, विल येणार. इफ शी इन्व्हाइट्स देम, इथे पण काय V1 आहे,
V1 म्हणजे V5 आहे. इथे काय येणार, कुड येणार का, नाही येणार. इथे काय येणार, कॅन. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. इफ यू आस्क हिम ही विल हेल्प यू. इफ यू आस्क हिम. आता इथे काय, इफच्या सेंटेन्स मध्ये V2 दिला, समोर काय येईल, विल नाही येणार, काय येणार इथे, वुड येणार. वुड, वुड. इफ यू स्टडीड हार्ड, काय दिलाय, V2. तर इकडे काय येणार, यू शूड. शाल येणार का, नाही. यू शुड, यू शुड पास युअर एक्झाम. अंडरस्टँड. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता रूल नंबर 56 काय म्हणते, अनलेस लारा डज नॉट हेल्प मी आय डू नॉट हेल्प हर. लक्षात ठेवा मित्रांनो, अनलेसच्या सेंटेन्स मध्ये कधी पण नॉट येत नसतो. अनलेसच्या सेंटेन्स मध्ये नॉट येत नसतो. तर नॉट येणार नाही तर काय ना, अनलेस लारा. लारा काय, सिंगुलर सब्जेक्ट. वर्क काय ना, सिंगुलर. हेल्प येणार, हेल्प येणार का, नाही, हेल्प. अनलेस. अनलेसच्या सेंटेन्स मध्ये काय येत नाही मित्रांनो, नॉट येत नाही. सब्जेक्ट काय, यू. प्लुरल. वर्ब सुद्धा प्लुरल. डू नॉट येणार नाही, काय ना, अनलेस यू मेक अ डिसिजन क्विकली द ऑपॉर्च्युनिटी विल बी लॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रूल नंबर 57. The phone was ringing and there was no one to answer it. This book has a number of mistakes and it is interesting. सांगा याचं काय येऊ शकतं. द फोन वॉज रिंगिंग, काय, हा पॉझिटिव्ह आहे. हा काय, पॉझिटिव्ह. अँड देअर वॉज नो वन आन्सर इट, तर हा काय, निगेटिव्ह सेंटेन्स. दिस बुक हॅज अ नंबर ऑफ मिस्टेक्स, हे काय, पॉझिटिव्ह सेंटेन्स. आणि हे काय, अँड इट, सॉरी, दिस बुक हॅज अ नंबर ऑफ मिस्टेक्स, काय मित्रांनो, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इकडे अँड नंतर काय दिला, पॉझिटिव्ह सेंटेन्स. तर अशा ठिकाणी काय घ्यायचं मित्रांनो, अँड नाही घ्यायचं. अँडच्या ठिकाणी काय घ्यायचं, बट घ्यायचं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स जोडायसाठी काय घ्यायचं, बट कंजक्शन घ्यायचं. काय घ्यायचं, बट घ्यायचं. आता इथे अँड येणार का, नाही येणार, बट येणार. दिस बुक हॅज अ नंबर ऑफ मिस्टेक्स बट इट इज इंटरेस्टिंग. दो. दो टॉम हॅज अ गुड ग्रास ऑफ ग्रामर बट इज वीक इन स्पेलिंग. आता याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, बट. बट घेतलंच आहे. एक तर बट घ्या, नाही तर दो घ्या. दो आणि बट सोबत येत नसते. दो आणि बट सोबत घ्यायचे नसतात. एक तर दो घ्या, नाही तर बट घ्या. आता आपण काय करू, बट कॅन्सल करून टाकू. दो टॉम हॅज ए गुड ग्रास ऑफ ग्रामर इज वीक इन स्पेलिंग. समजलं. बट घ्या, नाही तर दो घ्या. दो काढलं तर बट राहू द्या, बट काढलं तर दो राहू द्या. समजलं, दोन्ही एका वेळेस येत नसतात. हायर यू गो कूलर इट बिकम्स. हायर, मोर शी स्टडीज मोर शी अंडरस्टँड. मच मोर मोस्ट हायर. हायर काय मित्रांनो, कम्पॅरेटिव्ह डिग्री. इथे सुद्धा काय, कम्पॅरेटिव्ह डिग्री. कॉमा नंतर कम्पॅरेटिव्ह डिग्री असेल तर काय करायचं, आधी द घ्यायचं. द घ्यायचं. काय, इथे फक्त हायर नाही ना, काय ना, द हायर यू गो द द कूलर इट बिकम्स. तसंच द मोर शी स्टडीज, द मोर शी स्टडीज द मोर शी अंडरस्टँड. समजलं. कम्पॅरेटिव्ह डिग्री असेल, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि कॉमा नंतर पुन्हा कम्पॅरेटिव्ह डिग्री असेल तर काय करायचं, सुरुवातीला द लिहायचा. द आवश्यक असतो. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. माय ओल्डर ब्रदर इज अ डॉक्टर, माय ओल्डर सिस्टर हॅज अ टेरर ऑफ लाईफ. माय ओल्डर ब्रदर इज अ डॉक्टर. बघा मित्रांनो, ओल्डर कधी घ्यायचं, इथे ओल्डर येणार नाही. का बरं, ओल्डर नसते. जेव्हा काय, काय म्हणणं, जेव्हा रक्तसंबंध, रक्ताचं नातं असतं, तेव्हा ओल्डर नाही घेतलं जात. रक्ताच्या नात्यामध्ये ओल्डर नसते घेत. तर काय घेत असतात, एल्डर. रक्ताचं नातं असलं तर एल्डर घ्यायचं. माय ओल्डर सिस्टर हॅज अ टेरर ऑफ फायर.
तो ओल्डर येणार का? नाही. काय येणार? एल्डर. एल्डर सिस्टर. जेव्हा स्वतः रक्ताचं नातं असलं तर काय घ्यायचं? एल्डर घ्यायचं, ओल्डर नाही घ्यायचं. रूल नंबर 61 आहे मित्रांनो. टॉम इज एल्डर दॅन जेरी इन अवर क्लास. Tom is elder than Jerry in our class. Peter is elder member of this club. Tom is elder than Jerry in our class. आता क्लासमध्ये टॉमचा आणि जेरीचा काही रक्ताचा संबंध आहे का? नाही आहे. तर मग रक्ताचा संबंध असल्यावर एल्डर घ्यावं लागतं. आणि रक्ताचा संबंध नसेल, सॉरी, तर काय घ्यायला लागते? ओल्डर. पीटर इज एल्डर मेंबर ऑफ दिस क्लब. एल्डर घ्यायचं का? नाही. काय घ्यायचं? ओल्डर. कारण की रक्तसंबंध नाही, आणि रक्तसंबंध असेल तर एल्डर घ्यायचं. तर बघा मित्रांनो, आपले 60 क्वेश्चन झाले आहे. 61 क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओपासून चालू करणार. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबरोबर धन्यवाद.